आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आपण आज स्नेहलचे थँक्यू करूया, भार्गवचे पण थँक्यू करूया. खूप दिवसांनी आपल्याला स्नेहल भेटली, भार्गव पण. बाबा मुक्तानंद आपणाला त्यांच्या साधकावस्थेत खोल खोल घेऊन चालले आहेत. त्यांना जसजसं माऊलींनी ज्याप्रमाणे सांगितलं, आपलं शरीर हे कमळाप्रमाणे आहे आणि त्याची पहिली पाकळी ही शरीराशी संबंधित आहे, देहाशी संबंधित आहे. दुसरी सूक्ष्म शरीराशी संबंधित आहे, तिसरी कारण देहाशी आणि चौथी महाकारण देहाशी. तर आता बाबा मुक्तानंद एक एक पाकळीमध्ये त्यांचं ध्यान किंवा ध्यान होत असताना त्यांना एक एक पाकळीचा अनुभव येतो आहे. आणि त्या एक एक पाकळीमध्ये जसं आता पहिली पाकळी जी रक्तेश्वरी आहे, की जी देहाशी संबंधित आहे, त्या पाकळीमध्ये त्यांनी ध्यान होत असताना आपणहूनच ती रक्तवर्णाची ज्योत दिसते, ती आपल्या शरीरा एवढी दिसते. आणि त्यानंतर तीच ज्योत विश्वरूप होते आणि मग विश्वातले अनेक क्षेत्र त्यांनी अनुभवले, त्यांनी पाहिले. आणि त्यानंतर त्याच पाकळीच्या आतमध्ये त्यांना सफेद रंगाची पाकळी दिसली, तिथे काही अनुभूती त्यांनी घेतल्या. त्यानंतर कृष्णवर्णाची पाकळी दिसली आणि तिथे त्यांना सुगंधाचा अनुभव आला, तिथे त्यांना चंद्रलोकाचा अनुभव आला, नागलोकाचा अनुभव आला. अशा पद्धतीने एक एक अनुभूती त्यांना येत आहेत. आणि त्यांना त्यामध्ये एक उत्सुकता पण वाटत आहे की आज काय दिसणार, आज काय अनुभूती होणार. आता मी जेव्हा निंबाळला जाते आश्रमात, तर त्यावेळेला गुरुदेवांच्या काळापासून जे काही म्हणजे गुरुदेव असताना जे साधक होते आणि तर त्यांची काही पुस्तकं पण वाचण्यात आली. आणि त्यानंतर अनेक जुने जे साधक आहेत, तर निंबाळ इथे सुद्धा अनेक साधकांना अनेक प्रचिती आहेत. नामसाधनेच्या माध्यमातून अनेक साधकांना खूप साऱ्या गोष्टी त्यांना सुद्धा दर्शनं झालेली आहेत. जेव्हा मी 1 महिन्यासाठी श्रावणामध्ये जाते राहते आणि असं 3 वेळेला 1 महिन्यासाठी तिथं साधन करण्याची संधी मिळाली, तर त्यावेळेला तिथे अनेक साधक महिनाभरासाठी जवळजवळ 100-125 साधक तरी तिथे येतात साधना करायला. आणि बाकीचे कोण 4 दिवस 5 दिवस असे येतात किंवा 2 दिवस असे सुट्टी मिळेल त्या पद्धतीने येतात. आणि समाप्तीच्या दिवशी काही असतात आणि सुरुवातीला तर समाप्तीच्या दिवशी खूप सारे साधक असतात, 300-350 साधक होतात. परंतु जे राहते साधक आहेत ते 100-125 आहेत. तर त्यातले काही साधक हे खूप वर्षांपासून साधना करत आहेत. तर त्यातली एक साधिका आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की त्या जेव्हा पहाटे ध्यान करतात तेव्हा 2 ते समजा 2:30 वाजल्यापासून बसत असतील, तर सुरुवातीच्या वेळामध्ये काही प्रचिती वेगळ्या दिसतात आणि त्यानंतर म्हणजे 3 वाजल्यापासून 4-4:30 पर्यंत, त्याच्यानंतर 4:30 पासून पुन्हा 5:30 पर्यंत. तर ह्यामध्ये प्रचिती म्हणजे काही त्यांना दिसतं, त्यामध्ये सुद्धा फरक आहे. तर ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. तर मला वैयक्तिक तसा अनुभव नाही, कारण तेवढं साधन पण झालं पाहिजे. आश्रमात जातो त्यावेळेला होतं, रोजच्या जीवनामध्ये त्या पद्धतीने साधन अजून व्यवस्थितरित्या साधणं आवश्यक आहे. आणि आज ना उद्या ते नक्की साधलंही जाईल. परंतु मी हे साधकांचे अनुभव ऐकलेले आहेत. तर ह्या इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला हे दिसो नाही दिसो, परंतु आपलं साधन जे काही आहे ते आपण सुरू करणं आणि
निष्ठेने आणि एकाग्रतेने करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या ज्या अनुभूती येतात, त्या अनुभूती आल्या अथवा नाही आल्या, आल्या तर त्या साधकाला उत्सुकता आणि आनंद होतो आणि त्याचं साधन वाढतं, ही गोष्ट तर नक्कीच आहे. परंतु जरी नाही आल्या तरीसुद्धा ध्यानाचाच आनंद एवढा असतो की दिसावं नाही दिसावं हे गौण आहे. आपली प्रगती किती होते ह्याचे हे टप्पे आहेत. त्यामुळे ह्या प्रचिती आल्या तर खूप चांगलीच गोष्ट आहे. नाही आल्या तरी काही निराश व्हायची आवश्यकता नाही. ध्यान केल्यानंतर आवश्यक काय आहे की माझं अंतरंग बदलतंय ना, माझ्या आतमध्ये परिवर्तन होतंय ना, मी शुद्ध होते आहे ना, ही महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्यामधले विकार दूर होत आहेत ना, मी निर्मल होते आहे ना, मी शांत होते आहे ना, मी आनंदी होते आहे ना, माझा आनंद प्रत्येक स्थितीत परिस्थितीत टिकून राहतोय ना, माझा उत्साह टिकून राहतो ना, हे महत्त्वाचं आहे. बाकी ह्या सर्व अनुभूती आहेत, ह्या उच्च अवस्थेतल्या आहेत आणि त्या आपल्याला येतीलच असं नाही आहे. कधी ना कधी तरी कुठल्या तरी म्हणजे खूप जन्मांचं साधन पडेल. त्यावेळेला आपल्याला नक्कीच ह्यासुद्धा अनुभूती येतील किंवा खूप कालावधीचं साधन पडेल. तर कोणाचं ह्या जन्मात पडू शकेल, कोणाचं पुढच्या जन्मात, जे काही आहे. पण आपल्या संतांना काय अनुभूती आल्यात हे तरी आपल्याला ह्या बाबा मुक्तानंदांच्या पूर्ण सखोल जे त्यांनी अनुभव दिले त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळते. आता पुढचं वाचन सुरू करूया. आज आता बाबा मुक्तानंद आपल्याला घेऊन चाललेत की नरक आणि यमराजाचं दर्शन. आता बाबा मुक्तानंदांना नरकाचं आणि यमराजाचं पण दर्शन झालंय. ते कसं ते आता आपण वाचूया. असे काही दिवस मोठ्या मस्तीत गेले. म्हणजे नागलोक, चंद्रलोक, त्यानंतर विविध दृश्य दिसत होते. तर असं दिसत त्यांना आनंदात काही दिवस गेले. मग कृष्ण ध्यान होऊ लागले. त्यानंतर एकदा मला एक अतिशय मलिन लोक दिसला. सिद्ध विद्यार्थ्यांनी हा प्रसंग लक्षपूर्वक वाचावा. त्या दिवशी ध्यानाला बसल्याबरोबर एखाद्या भूताचा किंवा दैवताचा संचार व्हावा याप्रमाणे माझे शरीर जोरजोराने हालू लागले. या अवस्थेत मी दूर कोठेतरी चाललो आहे असे ध्यानात दिसू लागले. कसा आणि कुठे जात होतो ते मात्र समजत नव्हते. मी आसनावरच बसलो होतो, परंतु ध्यानावस्थेत मी ज्या प्रदेशात जाऊन पोहोचलो होतो ते नरकाने भरलेले अत्यंत मलिन स्थान होते. त्या घाणीच्या मधोमध मी बसलेला दिसत होतो. मी शुद्धीवर होतो. मुक्तानंद म्हणतो, सिद्ध विद्यार्थ्यांनो, नीट अवधान देऊन हे वाचा. जिथे बघावे तिथे नरकच दिसे. कोण जाणे किती युगांपासून हा विष्ठेचा ढीग इथे साचून राहिला होता. ज्याप्रमाणे महाबळेश्वरच्या कोणत्याही पॉइंटवर जाऊन पाहिले की चारी बाजूंना डोंगरच नजरेस पडतात, त्याप्रमाणे चारी बाजूंना विष्ठाच साचलेली दिसत होती. जणू काही वर्षानुवर्षांपासून ती जिथे साठवून ठेवली असावी तिथे साठवून ठेवली असावी असे वाटते. थोडे पुढे जाताच त्या घाणीत माझे पाय घसरू लागले. आता नरकाचं वर्णन आहे. पूर्ण सर्व विष्ठा म्हणजे शौच, मलिन टाकाऊ घटक हे सर्वत्र दिसत आहेत, सर्वत्र भरून आहे ते. आणि आता याच संदर्भातली आपण एक क्लिप जी आपल्याकडे जे पंजाबी सत्संग आहे किंवा सिख सत्संग आहे, ती क्लिप आहे, ती मी ग्रुपवर नंतर शेअर करेल. तिने नरकाचं वर्णन केलं होतं की आणि सत्संगाचं महत्त्व त्या क्लिपमध्ये आहे. तर आपण पुन्हा एकदा ती क्लिप हे करू. जे गुरु नानक त्यांनीसुद्धा वर्णन केलेलं आहे नरकाचं. आणि ती स्त्री म्हणजे आपल्यासारखी स्त्री आणि तिने तो अनुभव घेतलेला आहे नरकाचा. त्यामुळे आता बाबा मुक्तानंद पण इथं सांगतायत तर ते सत्य आहे. आणि गुरु नानकांनी पण गुरु ग्रंथ साहबमध्ये ते वर्णन केलेलं आहे आणि अनेक महान विभूतींनी केलेलं आहे. आणि ती जी महिला आहे की ती मृत्यूनंतर ते बघते
आपल्यासारखीच ती महिला आहे. म्हणजे आपण तरी खूप काही करतोय, परंतु तिला जेव्हा ती अनुभूती आली होती, तेव्हा तिने फक्त एकदाच सत्संग अटेंड केला होता. तर ती अनुभूती असलेली क्लिप पुन्हा एकदा आज शेअर करेन. पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात की चारी बाजूंनी दुर्गंधी सुटली होती. उलटी होईल की काय असे वाटू लागले. डोके गरगरू लागले. त्या स्थानातले रस्ते कच्चे होते. पाणीही कमी होते आणि होते ते सुद्धा नरक मिश्रित होते. तिथे फार थोडे स्त्री पुरुष दिसत होते आणि जे होते ते विवस्त्र होते. काही जण विष्ठेच्या राशीवर बसले होते, खिन्न आणि कुरूप. हे सर्व पाहून मला घृणा वाटली. मोठ्या कष्टाने पुढे जाण्याचा प्रयास केला. तिथे प्रकाश तर होता, पण सूर्य दिसत नव्हता. साधक मंडळींनी माझ्या या अनुभवाची आठवण ठेवावी. या स्थानी आल्यावर माझे सारे तेज नष्ट झाले. खूप कष्टाने तिथून बाहेर निघण्याचा मार्ग शोधून काढला, पण तो सुद्धा घाणीने भरलेला होता. तिथे एक सुकलेल्या विष्ठेचा डोंगर दिसला. त्याच्यावर स्त्री पुरुष बसलेले दिसत होते. सर्वच काही विचित्र होते. त्यानंतर मी एका दुसऱ्या लोकात जाऊन पोहोचलो. यानंतर मी एका दुसऱ्या लोकात जाऊन पोहोचलो. तिथे फळा फुलांनी बहरलेली वने उपवने तसेच अनेक प्रकारचे गाय बैल घोडे वगैरे पशु होते. तिथे मला सुमारे 20 फूट उंचीचे श्यामवर्णाचे मोठमोठ्या दातांचे जवळजवळ 6 फूट लांब तळपत्या कट्यारी हातात घेतलेले काही पुरुष दिसले. त्यांच्या हातात मोठमोठे अंकुश होते. कुणी रेशमी वस्त्रे परिधान केली होती, कुणी चर्म धारण केले होते, तर कोणी साध्या पोशाखात होते. सर्वांचे डोळे क्रोधाने लाल लाल दिसत होते. या मंडळीत एकही स्त्री दिसत नव्हती. याचे मला फार आश्चर्य वाटले. तिथे मी जवळजवळ 20 फूट लांबीचे काळे काळे रेडे पाहिले. त्यानंतर एक आकर्षक सरोवर दिसू लागले. त्याच्या चहू बाजूंना सुंदर पक्षी किलबिल करीत होते. जवळच एक सुंदर नदी वाहत होती. चारी बाजूंना प्रखर प्रकाश पसरलेला होता. तो सूर्याचा होता की आणखी कशाचा होता ते समजत नव्हते. या प्रकाशात फुलांनी सजवलेल्या कृष्णवर्णाच्या रेड्याच्या पाठीवर रेशमी चादरीवर बसलेला एक काळ्या रंगाचा देव मला दिसला. रेड्याची शिंगे सोन्याने मढवलेली होती आणि पायांत सोन्याचे तोडे होते. तो देव लाल रंगाचे धोतर नेसलेला होता. त्याच्या गळ्यात यज्ञोपवीत आणि मस्तकी रत्नजडित मुकुट होता. माझ्यापासून ते महाराज सुमारे 10 फूट अंतरावर होते. मी त्यांना पाहून स्मित केले आणि माझ्याकडे पाहून अभयहस्त करून त्यांनीही स्मित केले. थोड्याच वेळात 2 यमदूतांनी येऊन मला नरकातून बाहेर काढून पुन्हा बाहेर आणून सोडले. मला यमराजांचे दर्शन झाले. या विचाराने मी आनंदभरीत होऊन गेलो. त्यानंतर ध्यान संपले. कुटीतून बाहेर आलो. हृदय शुष्क झाले होते. पाणी पिण्याचा प्रयत्न केला, पण उलटी येऊ लागली. मन उदास झाले. 3 दिवस भोजन करू शकलो नाही. अजूनही हा अनुभव आठवला म्हणजे उदास वाटू लागते. अशा प्रकारे ध्यान लागता लागता पुन्हा वेग येई. जीभ टाळूला चिकटली जाई. डोळे उफराटे होत आणि बाहेर प्रगट ज्योतीचे दर्शन होई. असे चालले होते. ध्यानाची प्रगती होत होती. मधून मधून ध्यानात तन्मयावस्था प्राप्त होत असे. त्या तन्मय भावात असताना मनात मृत्यूचे भय निर्माण होई. आता मी मरतो, आता मी मरणार या भीतीने ध्यान भंग होऊन जात असे. कधी कधी हृदयाकाशात अंगुष्ठाकृती दिव्य ज्योतीचे दर्शन होत असे. त्यामुळे मला फार आनंदही होत असे. ध्यानात तंद्रा लोकात जाणे, बाहेरच्या सर्व वस्तू प्रकाशमय दिसू लागणे आणि मृत्यूच्या भीतीने ध्यान भंग होणे हा रोजचा ध्यानाचा क्रम होऊन बसला होता. तर इथे आपल्याला देत आहेत की नरक कसं असतं ह्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे
आणि जे यम यमराज दिसला तर ते सुद्धा आता आपल्या डोळ्यासमोर पण एक चित्र उभं राहतं किंवा दाखवलं जातं पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये सुद्धा, की रेडा, त्याच्यानंतर त्याच्यावर बसलेला यमराज, लाल रंगाचं त्याचं वस्त्र आणि त्याच्या डोक्यावरती मुकुट वगैरे, साधारणतः त्या पद्धतीनेच वर्णन हे केलेलं आहे यांनी. आता हे दिसलंय आणि हे यमराजाचं दर्शन, त्याच्यानंतर नरकाचं दर्शन, हे सर्व त्यांनी घेतलं आणि त्यानंतर ती उदास होणारच आहे, साहजिकच आहे. आणि त्यानंतर बाकी त्यांना 3 दिवस काही जेवण वगैरे गेलं नाही आहे. तर ह्या पद्धतीने त्यांना हे सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर आता पुढे आपण वाचूयात. तर ह्या सर्व अनुभूती आहेत. आता पुढे सर्व अनुभूती आहेत, ह्या सर्व अनुभूती आहेत. ह्यातनं एकच आपल्याला पक्का आहे की जे जे ग्रंथ आहेत आणि ग्रंथांमध्ये जे जे वर्णन केलेलं आहे ते सत्य आहे. ह्या अनुभूती ह्या सर्व महान विभूतींनी घेतल्या आहेत, हे एवढं आपण पक्क समजू शकतो. आता पुढे सांगतात. आता पुढचा टॉपिक आहे बिंदुभेद. बिंदुभेद हे शीर्षक आहे. आता यानंतर माझ्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या समान होऊ लागल्या. दोन्ही डोळ्यांना एकच वस्तू दिसायला सुरुवात झाली. याला शास्त्रात बिंदुभेद म्हणतात. यानंतर डोळ्यात नीलप्रकाशाचा उदय झाला. आता कृष्णप्रकाशातून ते नीलप्रकाशात आले आणि बिंदुभेद देत आहेत की दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या समान झाल्या आणि दोन्ही डोळ्यांना एकच वस्तू दिसायला सुरुवात झाली. याला शास्त्रात बिंदुभेद असे म्हणतात. नंतर डोळ्यात नीलप्रकाशाचा उदय झाला. शांभवी मुद्रेची ही पूर्वतयारी होती. साधकामध्ये नीलोदय झाला की त्याचा पूर्ण भाग्योदय होतो. बिंदुभेदाची क्रिया होऊ लागल्यावर आपली दृष्टी तर जाणार नाही ना, अशी भीती साधकाला वाटू लागते. बिंदुभेद होत असताना माझ्या डोळ्यांची बुबुळे मोठ्या वेगाने उलटी सुलटी वर खाली फिरू लागत. डोळे बाहेर पडतात की काय असे वाटू लागे. पाहणाऱ्यालाही भीती वाटत असे. परंतु हे सर्व मी करीत नसून माझ्या अंतर्यामी वास करीत असलेली परमात्म शक्तीच सर्व काही करवीत आहे, या भावाने भगवतीवर पूर्ण भरवसा ठेवून राहिल्यास भय नष्ट होऊन जाते. डोळे अशा तऱ्हेने फिरल्याने नेत्रचक्रांचा भेद होतो. चक्षुचक्र भेद झाल्याने चक्षुदेवता प्रसन्न होतात. आपल्या प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता असते, हे साधकांनी कधीही विसरू नये. जोपर्यंत चक्रांची शुद्धी होत नाही तोपर्यंत डोळ्यांचे कार्य सामान्य पद्धतीने चालू असते. परंतु शुद्धी झाल्यानंतर त्यांना दिव्यशक्ती प्राप्त होते. चक्षुचक्रांची शुद्धी झाल्यावर चक्षुदेवता दिव्यदृष्टी प्रदान करतात. त्यामुळे दूरदर्शन सिद्धी प्राप्त होते. इथे नेत्रशुद्धी झाली त्यांची आणि त्यांना नेत्राच्या ठिकाणची असलेली देवता ती जागृत झाली आणि आता दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की हे सर्व काही अनुभव होत आहेत, त्यात त्यांना अत्यंत काही शारीरिक वेदना, पुन्हा भीती, हे सर्व काही होत होतं. परंतु एक त्यांना निश्चय पक्का होता की हे सर्व काही त्यांच्या आतमध्ये असलेली परमात्मा शक्ती, जी कुंडलिनी शक्ती आहे, ती हे करून घेते. कारण ह्यांनी कुठलाही जे दृश्य त्यांना वेगवेगळे दिसत आहेत ह्याचं काही त्यांनी संकल्पना किंवा चित्र रंगवलेलं नव्हतं. हे त्यांना प्रत्यक्षात आपणहून दिसत होतं किंवा त्यांच्या डोळ्यांच्या इथे होत असलेल्या क्रिया, त्यांच्या प्रत्येक चक्राच्या इथे ज्या काही संवेदना जाणवत होत्या, ज्या काही वेदना होत्या, ज्या काही, कारण तिथे जेव्हा शुद्धी क्रिया होत होती तेव्हा त्यांना तिथे जो प्राणशक्तीचा, कुंडलिनीचा जो वेग होत होता, त्या वेदना पण त्यांना सोसाव्या लागलेल्या आहेत, त्या सहन कराव्या लागल्यात. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं ते जात आहेत. पण त्यांची खात्री बाकी एक निश्चित त्यांनी पक्क ठेवलं होतं की हे सर्व काही कुंडलिनी शक्ती आपण स्वतःहून ते करत आहे आणि त्या शक्तीवर त्यांचा भरोसा,
त्यांचा निश्चय हा पक्का होता. त्यामुळे त्यांनी साधन सोडलं नाही, ते चालूच ठेवलं आणि त्यांनी स्वतःला समर्पित केलं त्या शक्तीला आणि आपल्या सद्गुरू शक्तीला पण, साधनेला पण, कुंडलिनी शक्तीला पण आणि भगवंताला. तर ही मोठी गोष्ट आहे. आता पुढे ते म्हणतात, आता ध्यानात केवळ आनंद आणि स्फूर्तीच वाढली नाही, तर त्याचबरोबर डोळ्यांत, कानात आणि भ्रूमध्यात थोडी वेदनाही होऊ लागली. वेदना होऊ लागताच रक्तेश्वरी, नंतर श्वेतेश्वरी आणि नंतर कृष्णेश्वरीत ध्यान स्थिर होऊ लागले. ध्यानाला बसताच काही शारीरिक क्रिया, नाडांत प्राणाचा संचार आणि मग खेचरी मुद्रा होत असे. त्यानंतर ध्यान पूर्ण स्थिर होत असे. असे होताच अत्यानंद स्फुरू लागे. केवळ आनंद स्फुरणच नव्हे, तर मला जे काही होत असे त्याचे स्वरूपही नीट समजून येत असे. त्यावेळी मला जे काही समजले त्यात आजही फरक पडलेला नाही. ती जाणीव जशीच्या तशी राहिली आहे. अशी जाणीव प्राप्त होणे फार महत्त्वाचे आहे. कधीकधी तर यथार्थ समजुतीची ही वृत्तीही नवीनच प्राप्त झाल्यासारखी वाटे. कारण त्यावेळची सूक्ष्मातिसूक्ष्म अवस्थासुद्धा लक्षात राही. कशाचेही विस्मरण होत नसे. त्या अवस्थेत देखील मी पूर्ण सावध राहून मला प्राप्त झालेल्या त्या सूक्ष्म बुद्धी सामर्थ्याचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. आता इथे सर्व काही प्राणशक्तीचा सर्व पातळीवरती त्यांना दृश्य काही दिसत आहेत. त्यांना ते दिसत असताना त्याच वेळेला त्यांच्या अंतरी जो 72,000 नाड्यांमधनं, चक्रांमधनं जी प्राणशक्तीच्या साहाय्याने कुंडलिनी शक्तीचा जो प्रवाह होता ते सुद्धा चालू आहे आणि सगळं काही दिसतंय आणि ते सांगतायत. जे दिसलं ते मी आत्ताही व्यवस्थित रीतीने मांडू शकतो, इतकं ती बुद्धीमध्ये ते इतकं साठवलं गेलंय किंवा ती जाणीव त्या अनुभवांची ताजी आहे हे ते सांगतायत. आणि त्यामुळेच एवढे सारे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत. आणि हे जेव्हा ग्रंथ लिहिला त्यांनी, तेव्हा महाबळेश्वरला त्यांनी जवळजवळ 15-20 दिवसात लिहिलेलं आहे हे. आणि हे बहुतेक 82 साली की असंच काही साल आहे. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांनी खूप आधी घेतलेल्या अनुभूती आहेत, परंतु हे जेव्हा प्रकाशात आणलं सर्व त्यांच्या सद्गुरूंच्या आदेशानुसार, तर हे 84 साली आलेला हे आहे. प्रथम संस्करण त्यांनी दिलेलं आहे. तर या पद्धतीने ही मोठी गोष्ट आहे की इथे लिहिण्यास सुरुवात केली. नाही, 69 साली त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेली आहे, इथे दिलेलं आहे. तर मोठी गोष्ट आहे. आता पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात की आता कामकला संपूर्ण निवृत्त होऊन एका नवीन प्रेमकलेचा उदय झाला होता. ती इतकी वाढू लागली की सर्वांबद्दल अत्यंत प्रेम वाटू लागले. मला वाटे, ही ममता तर नव्हे, हा मोह तर नव्हे, ही आसक्ती तर नाही ना. मी तर नुकताच नागदला आलो आहे. मग या आम्रवृक्षांबद्दल इतक्यात आसक्ती कशी निर्माण होईल, असा विचार मनात आल्याबरोबर असे ज्ञान झाले की वृक्षादिकांबद्दल वाटणारी आसक्ती ही परमेश्वरी प्रेमाची पडछाया असते. ते प्रेम म्हणजे परमेश्वरी प्रेमाचे प्रतिबिंबच असते. परमात्मा साऱ्यांवर निर्हेतुक प्रेम करीत असतो. त्याचे प्रेम महान आहे, पक्षपातरहित आहे. परमात्म्याचे प्रेम संसारी जनांसारखे व्यवहारी स्वार्थी नसते. व्यवहारी प्रेम हे खरे प्रेमच नव्हे, तो केवळ व्यापार असतो. ती निव्वळ खरेदी विक्री असते. कसाई मेंढ्या बकऱ्यांना रोज चांगले खाऊ पिऊ घालून पोसतो, ते काय त्यांच्याबद्दलच्या प्रेमामुळे? तो तर पैसे कमविण्यासाठी प्रेम करीत असतो. गवळण गाई म्हशींना प्रेमाने चारापाणी घालते, त्याला काही प्रेम किंवा दान म्हणायचे? केवळ दुधाच्या व्यापारासाठीच ती हे सारे करते, हे खरे की नाही? शेतकरी शेतीवर प्रेम करतो, तिच्या निगराणीसाठी खूप मेहनत करतो, तिला बीज प्रदान करतो. ते प्रेम आणि दान खरे असते का?
प्रेमाचे हे सारे प्रकार म्हणजे परस्पर क्रय विक्रयाशिवाय दुसरे तिसरे काही नाही. जिथे खरे प्रेमच नाही तिथे सुख कुठले मिळणार, कुठले असणार. तर हे प्रेमाची, भगवंताचं प्रेम कसं निपक्षपाती असतं, निरपेक्ष असतं आणि सर्वांवर समान असतं, भेदरहित असतं. तर हे तस्ते प्रेम त्यांच्या अंतरी आता वास करू लागलं. तर त्यांनी जिपरू अण्णांनी पण सांगितलं होतं की तुझ्यातल्या ह्या कामवासना पूर्णतः नष्ट होण्यासाठी हे अनुभूती आलेली आहे, की जी त्यांना काम इंद्रियाची अनुभूती आली होती ती, आणि ती नष्ट झाल्यानंतर मग तुझ्यामध्ये प्रेम वस्ती करणार आहे. ते प्रेम त्यांच्या अंतरी आता स्फुरू लागलं. बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात, प्रेम म्हणजे हार्दिक निर्हेतुक स्नेह. प्रेम म्हणजे हार्दिक निर्हेतुक स्नेह. मनुष्याच्या प्रेमामध्ये काही ना काही हेतू असतो. ते प्रेम नव्हे, तो स्वार्थ असतो. केवळ गरज असते. केवळ भगवंताचे प्रेमच शुद्ध असते. प्रेम हा त्याचा स्वभाव, त्याची कृपा ही प्रेमस्वरूप. तो देतोही प्रेम आणि घेतोही प्रेम. त्याच्या नित्य प्रेमाच्या किरणांमुळे हा संसार जिवंत राहिला आहे. अशा परमात्म भावाचा उदय होताच साधकाच्या मनात सर्वांबद्दल प्रेमभाव जागृत होतो. त्यावेळी सेव्य सेवक भावही शिल्लक राहत नाही. गुणरहित करुणाभाव हेच खरे प्रेम असो. आता इथे प्रेमाबद्दल खूप सुंदर दिले त्यांनी, की असं भगवंताचं जे प्रेम आहे, आणि इथे छान देत आहेत की भगवंताच्या नित्य प्रेमाच्या किरणांमुळे हा संसार जिवंत राहिला आहे. हे जे पूर्णतः प्रत्येकाला जगावंसं वाटतं किंवा प्रत्येकाला जे काही जगण्यासाठी आवश्यक आहे ते प्राप्त होत असतं, तर हे सुद्धा भगवंताची नित्य प्रेमाची किरणं ही बरसतात त्यामुळे वाटतं. त्यामुळे इथे देत आहेत, खूप सुंदर आहे की भगवंताच्या नित्य प्रेमाच्या किरणांमुळे हा संसार जिवंत राहिला आहे. अशा परमात्मा भावाचा उदय होताच साधकाच्या मनात सर्वांबद्दल प्रेमभाव जागृत होतो. त्यावेळी सेव्य सेवक भावही शिल्लक राहत नाही. गुणरहित करुणाभाव हेच खरे प्रेम असो. अशा रीतीने त्यांच्या अंतरी परमेश्वराचं प्रेम उदयास आलं आणि करुणाभाव निर्माण झालेला आहे, आणि ते अनुभवत आहेत. आणि त्यामुळेच त्यांना मानवी प्रेम आणि भगवंताचं प्रेम ह्यातला फरक सुद्धा आता त्यांच्या लक्षात आला आहे. कारण ते त्यांच्या अंतरी अनुभवत आहेत की एवढा प्रेम कुठून आलं, आणि त्यांना पशु पक्षी, झाडं, वृक्ष, मानव सर्वांबद्दल जे प्रेम उदयास आलं, तर त्याच्यामध्ये ते अनुभवत आहेत की हे कमी सहवासात पण इतकं उच्च कोटीचं प्रेम कसं काय माझ्या अंतरी स्फुरण पावतंय. तर इथे ते त्यामुळे त्यांना जाणवतंय की हे प्रेम वेगळं आहे आणि मानवी प्रेम वेगळं आहे, की जे माझ्या अंतरी आता भगवंत जसा प्रेम करतो ते प्रेम माझ्या अंतरी आता वस्ती करू आलंय. आणि हे का झालं? कारण त्यांची कामभावना पूर्णतः नष्ट झाली. आता कामभावनेतून ती पार त्यांची ती वासना, भावना आणि ते पूर्णतः गेल्यामुळे ते निर्मल चित्त आणि पूर्ण शुद्ध पवित्र झाले भगवंतासारखे, आणि त्यामुळे त्यांना ते प्रेम तसं त्यांच्या अंतरी उदयास आलेलं आहे. पुढे म्हणतात, ध्यानात आता एक आणखी चमत्कार झाला. काळोख्या अंधकारमय लोकानंतर माझ्या समोर एक सालंकृत हत्ती उभा राहिलेला मला दिसला. आता हत्तीचं दर्शन होतंय. त्याला 7 तोंडे होती. हत्तीला 7 तोंड होती. तो दिव्य आणि सुंदर वस्त्रांनी सजवलेला होता आणि त्याला सोने, मोती आणि रत्नांचे मोठे मोठे हार घातलेले होते. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे पडल्यामुळे ते सारे अलंकार चमकत होते. बराच वेळेपर्यंत तो मला ध्यानात दिसत होता आणि मी त्याच्या संबंधी विचार करीत होतो. ध्यान समाप्त झाल्यावर एक पुराणाची पोथी माझ्या वाचनात आली. ती वाचल्यावर समजले की मला दिसला तो इंद्रलोकीचा ऐरावत होता. आता हत्तीचं दर्शन झालंय, इंद्रलोकीचा ऐरावत दिसतोय.
याचे दर्शन अतिशय पुण्यप्रद असते असेही समजून आले. आता पुन्हा ध्यानाचा पूर लोटला. रात्रंदिवस ध्यानच करीत बसावेसे वाटू लागले. इतकी माझी उत्सुकता शिगेला पोचली. परंतु ते शक्य नव्हते, कारण ध्यानाची गती, ध्यानामुळे होणारे श्रम, निर्माण होणारी उष्णता, तसेच ध्यानाचा महिमा सहन करण्याची ताकद असावी लागते. ध्यानाला आपल्या स्वभावानुसार पचविण्याची योग्यता आली पाहिजे. यासाठी उत्तम आहार, शुद्ध कर्म, ब्रह्मचर्य, व्रतनियमांचे पालन पूर्णपणे झाले पाहिजे. जिथे संयम नसेल तिथे ध्यानाचे पूर्ण फल, पूर्ण सिद्धी प्राप्त होणे महाकठीण असते. ध्यान करणाऱ्यांनाही स्वतःची आणि स्वतःच्या महानतेची पूर्ण जाणीव असली पाहिजे. त्यांनी स्वच्छंद व्यवहार, अति हसणे, रडणे किंवा व्यर्थ गप्पा मारणे आणि मन मानेल तसा आहार विहार करणे या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. आणि महान तपस्येचे फळ म्हणून प्राप्त झालेल्या पारमेश्वरी अनुग्राहिका शक्तीची आपल्याबरोबर हीनदीन दशा होऊ देता कामा नये. तसे केल्याने मंत्रसिद्धी, दूरदर्शन, इष्टदर्शन आणि सांसारिक समृद्धी देखील खुंटली जाते. आता इथे ते सांगतायत आपल्याला काही सूचना आहेत. तर इथे सांगतायत की ध्यानामुळे जी शक्ती निर्माण होते, जे बदल होत असतात, कुंडलिनी शक्तीची जी गती होत असते, प्राणशक्तीची गती होत असते, ते पेशींना आपल्या पेलवलं पण पाहिजे. तर ते अवघड म्हणजे फार, त्याच्यासाठी आहाराचं संतुलन आवश्यक आहे, ब्रह्मचर्याचं आवश्यक आहे. त्यानंतर आपण काय बोलतो, बघतो, वाचतो, ऐकतो, गप्पा मारतो, हे सगळं काही आवश्यक आहे. काय खातो, हे सगळं काही आवश्यक आहे. तर हे सांभाळावं लागतं. आणि हे सांभाळलं गेलं तर मग बाकी आपण ध्यानामध्ये खूप चांगली प्रगती करू शकतो. म्हणजे खूप मोठ्या प्रकारे आपल्याला जर पुढे जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. अर्धा एक तासाचं ध्यान तर असंच होऊन पण जातं. ते एका साधारण पातळीवरती असतं. आपल्याला तो भाग नाही आहे. परंतु जर आपल्याला जास्त कालावधीसाठी ध्यान करायचं असेल तर आपण एवढी मेहनत तर घेतोय, तर मग त्यावेळेला हे आहाराचं खाणं, आपल्या आहाराचं संतुलन, आपल्या ध्यानाच्या व्यतिरिक्त आपण काय वाचतोय, ऐकतोय, बोलतोय, बघतोय, गप्पा मारतोय, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचा परिणाम मग तेव्हा होत असतो. आता ते सांगतायत आणि त्या इथे एक वाक्य खूप महत्त्वाचं छान दिलेलं आहे की ध्यान करणाऱ्यांनाही स्वतःची आणि स्वतःच्या मेहनतीची पूर्ण जाणीव असली पाहिजे. ध्यान करणाऱ्यांनाही स्वतःची आणि स्वतःच्या मेहनतीची पूर्ण जाणीव असली पाहिजे. आणि ही जाणीव असेल तरच सांभाळ होईल. जसं एखादी गरोदर स्त्री असते, तिला माहीत असतं की माझ्या आतमध्ये एक गर्भ वाढतोय, तर ती सांभाळते स्वतःला, तिच्या हालचाली, पवित्रता टिकवते, ब्रह्मचर्याचं पण पालन करण्याचा प्रयत्न आटोकाट करते, तर आहाराचं पण पालन करते. जे काही योग्य असेल ते कसं अगदी हसण्यापासून पण आहे, खूप मोठ्याने हसली, काय केलं तर त्याचं पण पालन करते. तर हे सगळं आहे. काय बोलावं, तर जे गर्भ आतमध्ये वाढतोय तर त्याच्यासाठी एवढं करते. तर आपल्या आतमध्ये पण आध्यात्मिक गर्भ वाढत असतो, आपलाच तो, म्हणजे आपणच आपलं हे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे ह्याच्यामध्ये जे परिवर्तन होणार असतं, तर हे परिवर्तन होणं म्हणजेच आपल्या आतमध्ये आपलं स्वतःचं स्वरूप आध्यात्मिक बालकासारखं ते बदल होणार आहे. तर तिथे सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि आश्रमामध्ये जेव्हा जातो, म्हणूनच आश्रमात जातो, तेव्हा आपली साधना खूप चांगली होते. कारण का की तिथं सर्व व्यवस्था आपल्याला त्या त्या वेळेला असतात. आहाराचं पण संतुलन असतं. आता मी विपश्यनेला गेली होती, तर तिथे 5 नंतर काही 5, 5:30 पर्यंत संध्याकाळी पहिल्यांदा जातो, त्यांच्यासाठी कुरमुरे, चहा, फळं होती. दुसऱ्यांदा जाऊ, त्यानंतर आत्ता मी विपश्यनेला केव्हाही जाईल तर मला संध्याकाळी 5 वाजता खायला नाही मिळणार आहे. मला तिथे तेव्हा लिंबू सरबतच मिळणार आहे, लिंबू पाणीच मिळणार आहे. तर हे सगळं केल्यामुळे, हे सगळं असल्यामुळे
बरोबर ते सगळं 10 दिवसांमध्ये, किंवा मी आश्रमात निंबाळला पण 1-1 महिना राहिली आहे, किंवा आठवडा राहिली आहे, किंवा 5 दिवस राहिली, अगदी 3 दिवस जरी राहिली, किंवा 1 दिवस जरी राहिली, तरीसुद्धा हे तिथे पथ्य सगळे, पथ्य म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या आचरण करण्याला सुलभ असतं, आणि त्यामुळे आपलं साधन चांगलं होतं, चांगलं घडतं. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. घरामध्ये खरंच अवघड आहे त्या मानाने. म्हणजे एकटं असू तर थोडंसं एकटं, किंवा समविचारी असेल तर ठीक आहे. त्यासाठी मग पण तरीसुद्धा आपण आपले प्रयत्न करायचे आहेत. म्हणून इथे देत आहेत की ध्यानासाठी केले जाणारे कष्ट, आणि आपले ह्याची आपल्याला जाणीव असेल की मी काय करत आहे, मी एवढं मोठी गोष्ट करते तर मला सांभाळलं पाहिजे. गर्भवती स्त्रीसारखं ती जशी सांभाळते स्वतःला त्या बाळासाठी, त्याचप्रमाणे आपण सुद्धा ह्या पद्धतीने सांभाळणं गरजेचं आहे. कारण आपलं परिवर्तन होतं आहे, आणि आपल्या व्यक्तिमत्वाचं परिवर्तन होतं ध्यानामुळे किंवा कोणत्याही साधनेमुळे. म्हणजे अगदी ब्रह्मविद्येची श्वासाची साधना केली काय, किंवा कोण प्राणायाम वगैरे करत असेल आणि ते तन्मयतेने करत असेल, तर तेव्हासुद्धा परिवर्तन होत असतं. तर आणि ध्यानामध्ये तर ते उच्च खूप मोठ्या पातळीवर होतं. अगदी साधारण सामान्य ध्यान लागलं तरीसुद्धा ते परिवर्तन होणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला ती जाणीव पाहिजे, आणि आपण त्या दृष्टीने ते बघितलं पाहिजे. कारण आपलं स्वतःचं ते आध्यात्मिक परिवर्तन, अगदी अंकुरापासून मग जसं वाढत जातो तसंच आपलं आध्यात्मिक परिवर्तन ध्यानातून होत असतं, आणि म्हणून सांभाळणं आवश्यक आहे.